नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 20. मनीष, सुजित आणि निशांत तिघेही बाहेर पडले. मनीषला हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करून सुजित आणि निशांत पोलीस स्टेशनमध्ये गेले. 5 दिवस झाले होते. निखिलची बॉडी मिळण्याचे चान्सेस नाहीच्या बरोबर होते, पण तरीही निशांत आणि सुजितने त्यांचा पूर्ण जोर लावून शेवटी तपासासाठी गोवा पोलिसांना तयार केलंच. पण आजपासून सर्च चालू होणार होतं. त्यासाठी किती दिवस लागणार होते माहीत नाही, पण तोपर्यंत तरी अनुला गोव्याच्या बाहेर जाता येणार नव्हतं. इकडे मनीष डॉक्टरांशी बोलून बाहेर आला होता. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. त्याने सुजितला कॉल केला आणि तो रूमवर जात असल्याचं सांगितलं. मनीष घरी जाऊन फ्रेश होतच होता की सुजित आणि निशांतसुद्धा आले. शेखरने तब्येतीचा बहाणा करत सुट्टी टाकली होती. शेखर आणि नक्षत्राने मिळून जेवण बनवलं होतं. तिघेही फ्रेश होऊन बसले. ह्या 3-4 दिवसांमध्ये इतकं काही घडलं होतं ज्याचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नसावा. चला जेवून घेऊया, नक्षत्राने विचारलं. हो, खूप भूक लागली आहे, सुजित म्हणाला. अनु जेवली, मनीषने विचारलं. नाही, भूक नाही आहे म्हणते. मगाशी ज्यूससुद्धा बळीच पाजला होता, शेखर म्हणाला. तिच्या जेवणावर लक्ष द्यावं लागेल शेखर. नक्षत्रा, अनुचं सुद्धा ताट कर, मनीष म्हणाला आणि आत बेडरूममध्ये गेला. अनु एकटक शून्यात नजर लावून बसली होती. तिला असं बघून त्यालाही कसं झालं. अनु, चल जेवायला येते ना, की इथेच आणू तुझं ताट चालेल, मनीष म्हणाला. मला भूक नाही मनीष, ती तशीच बसून म्हणाली. अनु, तू एकटी नाहीस, 2 जीवांची आहेस, हे लक्षात असू दे. उपाशी राहून कसं चालेल तुला, मनीष बोलत होता की शेखर अनुचं ताट घेऊन आत आला. मला नाही खायचं, माझं मन नाही होत काही खायला, अनु रडत म्हणाली. अनु, असं दुःख करून कसं चालेल, तुला स्ट्रॉंग झालंच पाहिजे आता, मनीष म्हणाला. अनु, हे बघ, मी आणि नक्षत्राने सगळं जेवण तुझ्या आवडीचं बनवलं आहे, थोडं तरी खाशील ना, शेखर तिच्या बाजूला बसत म्हणाला. नको मला, खरंच नको, मला काहीच नको, ती रडत बोलली. प्लीज अनु, माझ्यासाठी प्लीज थोडंसं खा, पण खा, शेखर पोळी भाजीचा घास पुढे करत म्हणाला आणि तिने तो खाला. शेखरच्या डोळ्यात दिसणाऱ्या तिरस्काराने आता सहानुभूतीची जागा घेतली होती. अनुचं जेवण झाल्यावर मनीषने तिला गोळ्या दिल्या आणि तिला आराम करायला सांगितलं. 5ही जणांनी जेवण केलं आणि अनु झोपली आहे याची खात्री झाल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. मनीष, डॉक्टर काय बोलले, शेखरने विचारलं. शेखर, खूप अवघड आहे. अनुची मेंटल आणि फिजिकल दोन्ही कंडिशन नीट नाही. अनु खूप जास्त वीक आहे. तिला कंप्लीट बेड रेस्टची गरज आहे, जर तिला हे मूल हवं असेल तर. सोबत तिच्या खाण्यापिण्यावर सुद्धा नीट लक्ष द्यावं लागेल. आणि जरी अबॉर्शन करायचं म्हटलं तरी ते जरा कठीणच आहे. तिला 3 महिने पूर्ण होतील आता आणि तिच्या शरीरात ब्लड खूप कमी आहे. अबॉर्शन खूप रिस्की आहे, मनीष म्हणाला. मग आता काय करायचं, नक्षत्राने काळजीने विचारलं. बघू अनुबरोबर बोलून, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तिलाच घेऊ द्यावा असं मला वाटतं, मनीष म्हणाला. बरोबर आहे तुझं, शेखर म्हणाला आणि बाकीच्या सगळ्यांना पण ते पटलं. पोलीस काय म्हणाले, मनीषने विचारलं. काय बोलतात ते, अगोदर तर नाहीच बोलत होते ते तपासाला. मग जेव्हा आम्ही दोघांनी बाहेरून सेटिंग लावली तेव्हा कुठे तयार झाले ते. पण खरं सांगायचं तर होप्स काहीच नाहीत. बॉडी मिळण्याची शक्यता कमीच आहे, तरीही प्रयत्न करायला तयार झालेत हेच खूप आहे. पण जोपर्यंत त्यांचं सर्च होत नाही तोपर्यंत तरी अनुला गोवा सोडता येणार नाही, सुजित म्हणाला. अंदाजे किती वेळ लागेल, नक्षत्राने विचारलं. सांगता नाही येत, पण ते कामाला लागले आहेत आजपासूनच, निशांत म्हणाला. उद्या बोलू आपण अनुबरोबर, आज जरा तिला आराम करू देऊया, मनीष म्हणाला. हो चालेल, सगळ्यांनीच माना हलवल्या. दुसऱ्या दिवशी शेखर ऑफिसला गेला. मनीष, सुजित आणि निशांत एका हॉटेलमध्ये थांबले. घरी अनु आणि नक्षत्रच होत्या. ते हॉटेलमध्ये का गेले, इथे राहायला काय प्रॉब्लेम होता? तसा फ्लॅट पण बराच मोठा आहे, अनुने नक्षत्राला विचारलं. एवढ्यांनी इथे राहायचं बरं दिसत नाही. शिवाय गरज होती तेव्हा राहिलेच की ते इथे. पण आता तुला बरं वाटत आहे. शिवाय शेखरला ऑफिसला जायला लागतं, उगाचच त्याची गैरसोय नको. रात्री जेवायला येणारच आहेत ते इथे तिघेही, नक्षत्रा म्हणाली. हो तेही आहेच, अनु म्हणाली.
नक्षत्रा, मला मनीषबरोबर बोलायचं होतं, अनु म्हणाली. संध्याकाळी बोल, त्यालासुद्धा तुझ्यासोबत बोलायचं आहे, नक्षत्रा म्हणाली. नक्षत्रा अनुला अजिबात जागची उठू देत नव्हती. दिवसभर ती फक्त आरामच करत होती. शेखर येताना फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घेऊन आला होता. शेखर फ्रेश झाला आणि जेवणामध्ये नक्षत्राला मदत करत होता. शेखर, मी काही हेल्प करू? ही नक्षत्रा तर मला कशालाच हात लावू देत नाही, अनु नाराजीच्या सुरात म्हणाली. तू जा आणि आराम कर, अजून विकनेस आहे तुला. मनीष आणि बाकीचे आले की तुला आवाज देतो, तोपर्यंत बाहेर यायचं नाही, समजलं? शेखर दटावत म्हणाला आणि ती गप्प बेडरूममध्ये निघून गेली. थोड्याच वेळात तिला बाहेरून निशांत आणि बाकी सगळ्या फ्रेंड्सचा आवाज येत होता. तिचं मन केलं बाहेर जावं, पण सगळे रागावतील म्हणून गप्प आतच बसली. मनीष, अनुला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, नक्षत्राने मनीषला सांगितलं. हो, जेवण झाल्यावर बोलतो तिच्यासोबत, मनीष म्हणाला. चला जेवून घेऊया का आता, शेखर म्हणाला. हो, मी अनुला बोलावते, नक्षत्रा म्हणाली आणि अनुला बोलवायला गेली. आज बऱ्याच दिवसांनी सगळे सोबत होते, पण नेहमीप्रमाणे ते कल्ला करत नव्हते, शांत होते. अनु आज जरा सावरलेली वाटत होती, तरीही म्हणावं तसं तेज तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. जेवण झाल्यावर सगळे बाहेर एक राऊंड मारायला गेले. नक्षत्रसुद्धा दिवसभर घरात बसून बोर झाली होती, म्हणून तीसुद्धा खाली गेली. मनीष अनुबरोबर बोलायला थांबला होता. अनु, तब्येत कशी आहे तुझी आता, मनीषने आत येत विचारलं. बरी आहे मनीष, तू हॉस्पिटलमध्ये गेला होतास ना, काय म्हणाले डॉक्टर, अनुने विचारलं. डॉक्टर जे म्हणाले ते मनीषने अनुला सांगितलं. अनु, नेक्स्ट वीक तुला 3 महिने पूर्ण होतील. वेळ खूप कमी आहे आपल्या हातात. काय ठरवलं आहेस तू? तुला हे मूल हवं आहे की? मनीष बोलता बोलता थांबला. काय करू मलाच कळत नाही. कुठल्याही एका निर्णयापर्यंत मला जाताच येत नाही मनीष, अनु म्हणाली. मी समजू शकतो अनु, मनीष म्हणाला. नाही मनीष, कुणीच नाही समजू शकत. मनीष, हे मूल माझ्या आणि निखिलच्या प्रेमाची निशाणी आहे. त्याची शेवटची आठवण आहे, त्याचा अंश आहे हे बाळ, आणि मला हे हवं आहे. पण पुन्हा विचार येतो, हा समाज काय म्हणेल? मी अनाथ म्हणून वाढले आणि माझं बाळ, त्याच्या वाट्याला पण हेच आयुष्य मला येऊ द्यायचं नाही. त्याला जन्माला घालवून त्याचा त्रास वाढवायचा नाही मला. त्याला कोणी अनारस म्हटलेलं मला कसं सहन होईल? मला काहीच कळत नाही, मी काय करू? अनु बोलत होती. तिची हतबलता तिच्या बोलण्यातून दिसत होती. डोंट वरी, काळजी करू नकोस. तुझा जो काही डिसिजन असेल त्यात आम्ही सर्व तुझ्याबरोबर असू. त्यामुळे डोकं शांत ठेवून विचार कर आणि निर्णय घे, मनीष म्हणाला. ते दोघे बोलतच होते तोपर्यंत बाकीचे सर्व राऊंड मारून परत आले. अनु, मी आणि निशांत उद्या निघणार आहोत. माझ्या एका केसची हेअरिंग आहे, तर निशांतला सुद्धा सुट्टी वाढून नाही भेटत. आम्ही दोघेही इथल्या पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू, केसचे अपडेट घेत राहू. तू तुझी काळजी घे. बाकी मनीषने तुला सगळं सांगितलंच असेल. नीट विचार करून निर्णय घे, सुजित म्हणाला. तुम्ही निवांत जा, माझी काळजी नका करू. मी आता बरी आहे, अनु म्हणाली. मनीष, तुझं आणि नक्षत्राचं काय, निशांतने विचारलं. आम्ही 2-1 दिवसांनी येतो, मनीष म्हणाला. सकाळी निशांत आणि सुजित रिटर्न गेले तर शेखरने मनीषला बोलावून घेतलं. मनीष, मी आज ऑफ घेतला आहे. तू आणि नक्षत्रा छान गोवा फिरून या. आज मी घरीच थांबतो अनुबरोबर. तुम्ही दोघे बिंदास जा, शेखर म्हणाला. चालेल. नक्षत्रा, चालेल ना, मनीषने विचारलं. हो, ती हलकसं हसत म्हणाली. नक्षत्रा आणि मनीष बाहेर गेल्यानंतर अनु रूममध्ये आराम करत होती, तर शेखरने लंच तयार केला. अनु, उठ, जेवून घे, म्हणजे गोळ्या घ्यायला, शेखर रूममध्ये येत म्हणाला. त्याच्या हातात ताट होतं. अनु उठून बसली. शेखरने तिला ताट दिलं आणि तो बाहेर जायला वळाला. शेखर, अनुने आवाज दिला. हां, काही पाहिजे, शेखरने विचारलं. शेखर, तुला माझा राग येत असेल ना, अनुने हळू आवाजात विचारलं. तिचा आवाज रडका येत होता. तुला कोणी सांगितलं मला तुझा राग येतो ते, शेखर तिच्यासमोर बसत म्हणाला. का नाही येणार, मी वागलेच तुझ्याबरोबर तशी की तू माझा तिरस्कार करावा, अनु म्हणाली. मग खूप चुकीचं वाटतं तुला अनु. मी नाही म्हणणार नाही, मला तुझा राग आला होता, पण जेव्हा मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तेव्हा तुझ्यावरचा रागसुद्धा गेला माझा. जे झालं त्यात तुझी चूक नव्हती, ती वेळच तशी होती.
तुझं मन मोकळं कर, फ्री राहा, जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न कर अनु. म्हणजे बाळसुद्धा हसरं होईल, नाहीतर होईल तुझ्यासारखं रडकं. शेखर वातावरण हलकं करत बोलला आणि अनु कसून असं हसली. शेखर, पण तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला, तेव्हाही आणि आत्ताही. आणि तरी देखील तू माझी काळजी करत आहेस. कुठल्या मातीचा बनला आहेस रे तू? अनु बोलली. अनु, तू चुकीची नव्हती. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तूही माझ्यावर प्रेम केलंच पाहिजे, हे बंधन नाही ना. तू आणि मी फ्रेंड होतो, आहोत आणि राहणार. मैत्रीचं नातं सगळ्या नात्यांमध्ये श्रेष्ठ आहे, कारण त्यात स्वार्थ नसतो आणि तेच मी पाळत आहे, शेखर म्हणाला. थँक्यू शेखर, मला समजून घेतल्याबद्दल, अनु म्हणाली. अनु, तुझं निखिलवर खूप प्रेम होतं ना? शेखरनं विचारलं. हो, खूप. पण कदाचित माझ्यापेक्षा त्याचं माझ्यावर जास्त प्रेम होतं, म्हणून तर माझ्यासाठी घरच्यांशी भांडला, स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही, अनु म्हणाली. हो ना अनु, मग निखिल तर परत नाही येणार गं. पण हे बाळ तुमच्या प्रेमाची निशाणी आहे, निखिलची शेवटची आठवण आहे, त्याला जप. अनु, तू नीट खाशील, आनंदी राहशील तर बाळ सुदृढ होईल. आपल्या प्रेमाला गमावण्याचं दुःख मी समजू शकतो अनु, पण स्वतःला सावर. आता काळजी घे, शेखर बोलला आणि अनु तिच्या विचारांमध्ये गुंग झाली. बरं, खूप झाल्या गप्पा, आता जेवून घे, बेबीला भूक लागली असेल, शेखर म्हणाला. अनुने हुंकार भरला आणि जेवायला सुरुवात केली. आज बऱ्याच दिवसांनी शेखरला जरा शांत वाटत होतं. त्याला अचानक प्रियाची आठवण आली. इथे आल्यापासून त्याचं आणि तिचं बोलणंच झालं नव्हतं. शेखरने तिला 2-3 वेळा कॉल केला होता, पण तिने रिसीव्ह नव्हता केला. जर अजिंक्यने प्रियाला फसवलं तर? प्रियाला कसं समजत नाही देव जाणे. अजिंक्य खूप मोठा आसामी आहे, मान्य आहे, पण मी त्याला प्रियाच्या भावनांबरोबर खेळू देणार नाही. तिच्यात आणि माझ्यात काही नसलं तरी मैत्रीचं नातं तर नक्कीच आहे. त्या मैत्री खातर मी तिला अजिंक्यच्या जाळ्यात अडकू देणार नाही, शेखर विचार करत होता. त्याने मनाशीच काहीतरी ठरवलं. इकडे प्रिया तिच्या केबिनमध्ये बसून काम करत होती. तिचे मोकळे सिल्की केस जे अवखळपणे तिच्या गालावर येत होते आणि ती त्यांना अलगद बाजूला करत होती. अजिंक्य त्याच्या केबिनमधून प्रियाला निहाळत बसला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल रिंग झाला. हॅलो अजिंक्य साहेब, काय मग आमचं प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं आहे? निर्मितने विचारलं. तुमचंच काम चालू आहे साहेब, अजिंक्य प्रियाच्या केबिनकडे पाहत म्हणाला. आणि आमच्या वहिनी साहेब काय म्हणत आहेत? निर्मितने विचारलं. काही नाही, ती तुमच्या प्रोजेक्टवर काम करण्यात बिझी आहे आणि मी तिला पाहण्यात, अजिंक्य म्हणाला. काही प्रोग्रेस आहे की नाही, की अजूनही दिलमी आहे? निर्मित हसत म्हणाला. विचार चालला आहे, नेक्स्ट मंथमध्ये प्रियाचा बर्थडे आहे, तेव्हाच तिला प्रपोज करायचा, अजिंक्य म्हणाला. विचार नको करू भावा, पटकन विचारून टाक, निर्मित हसत म्हणाला. बघू. बरं, तुझं प्रोजेक्टचं वर्किंग जवळजवळ रेडी आहे, एकदा भेटून फायनल करू. तू प्लॅन डोळ्याखालून घाल आणि काही चेंजेस असतील तर सांग, म्हणजे पुढच्या कामाला वेग येईल, अजिंक्य म्हणाला. ठीक आहे, तुला कधी पॉसिबल आहे ते सांग, मग ठरवू, निर्मित म्हणाला आणि कॉल कट केला. अजिंक्य प्रियाला प्रपोज करण्याचा प्लॅन बनवत होता आणि ह्यात त्याला अनमोल आणि नचिकेत मदत करत होते. प्रियासुद्धा कोल्हापूरवरून आल्यापासून अजिंक्यच करत होती. शिवाय त्याचं तिला प्रोटेक्ट करणं, तिची काळजी घेणं, तिला स्पेशल फील करवणं खूप आवडत होतं. तिलासुद्धा कुठेतरी असं वाटत होतं की अजिंक्यला ती आवडत असावी, पण लगेचच तिच्या मनाची समजूतसुद्धा घालायची. अजिंक्य सर चांगले आहेत, चांगुलपणाने आपल्या स्टाफबरोबर वागत आहेत, त्याचा चुकीचा अर्थ नको काढायला. कुठे ते आणि कुठे मी, काही मेळ आहे का आमचा, ती स्वतःलाच समजवायची. इकडे अनु बेडवर पडल्या विचार करत होती. शेखर बरोबर बोलत होता. मी फक्त माझाच विचार करत होते आत्तापर्यंत, पण निखिल, त्याने माझ्यासाठी आणि आमच्या बाळासाठी दिलेलं बलिदान याचा मी विचार केला नव्हता. हे बाळ आमच्या प्रेमाची निशाणी आहे, त्याला पूर्ण अधिकार आहे जन्म घेण्याचा, तो मी नाकारू शकत नाही. आणि आता कोणी काहीही बोलो, मी तयार आहे. मी अजिबात डगमगणार नाही. मी माझ्या बाळाला आई आणि बाबा दोघांचं प्रेम देणार. तुला मी काहीच कमी पडू देणार नाही बाळा, अनु तिच्या पोटावर हात ठेवत बोलली. नक्षत्र आणि मनीष रात्री उशिरा घरी आले. कसा वाटला गोवा? शेखरने त्या दोघांना पाणी देत विचारलं. मस्त, खूप छान, खूप फिरलो आज, अगदी दमायला झाला आहे, नक्षत्रा म्हणाली.
मॅडम आता दमल्या म्हणत आहेत आणि दिवसभर इकडे जाऊ तिकडे जाऊ करत मला पण फिर म्हणून फिरवलं. मनीष जरा नक्षत्राची मजा घेत म्हणाला. अच्छा, मी हे लक्षात ठेवेन हा मनीष. तू फक्त परत कधी बोल माझ्याबरोबर फिरायला यायचं म्हणून. नक्षत्रा चिडत म्हणाली आणि रागात आतमध्ये निघून गेली. मनीष, का रे तिला चिडवलं? बघ कशी तणतणत गेली आत. काय मिळालं तुला तिला असं चिडवून? शेखर जरासं मोठ्या सुरात बोलला. अशीच जरा भंकस केली रे. थांब, आलोच मी. मला माहीत आहे तिचा राग कसा काढायचा ते, मनीष म्हणाला आणि तोही आतमध्ये गेला. अनु बहुतेक वॉशरूममध्ये होती आणि नक्षत्रा गॅलरीमध्ये पाठमोरी उभी होती. नक्षत्रा, सॉरी ना. अगं मस्करी केली तुझी. इतकं काय चिडतेस? मनीष तिला पाठीमागून मिठी मारत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने ती शहारली आणि तिचा राग तो तर कधीच त्याच्या मिठीत निवळला होता. मनीष सोड, कुणी बघितलं तर काय बोलतील? नक्षत्रा लाजत म्हणाली. कोण कशाला काय म्हणेल? माझ्या होणाऱ्या बायकोला मिठीसुद्धा मारू शकत नाही का मी? आणि रुसलेल्या बायकोला तर मिठी मारलीच पाहिजे, नाहीतर तिचा राग कसा घालवणार नाही का? मनीष तिला त्याच्याकडे वळवत म्हणाला आणि त्याने तिच्या कपाळावर किस केलं. डोअरचा आवाज आला तसं दोघेही बाजूला झाले. तुम्ही कधी आलात? अनुने विचारलं. आत्ताच आलो. तब्येत कशी आहे तुझी? नक्षत्राने विचारलं. बरी आहे, अनु म्हणाली. चला मी येऊ? बराच उशीर झालाय. गुड नाईट, मनीष म्हणाला आणि जायला वळला.